प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर आज आहे दीपपूजन आणि आता मला दिवे पण बनवायचे आहेत, कणकेचे दिवे बनवणार आहे। घरातले जे काही 2-3 दिवे आहेत ते पण मला स्वच्छ करायचे आहेत, ते स्वच्छ करून घेते। त्यानंतर कणकेचे दिवे बनवते। देवपूजा अजून संध्याकाळची करायची आहे। आता बाहेर रांगोळी काढून झाली, मी दाखवते। खूप छान आणि नाजूकशी अशी रांगोळी काढली आहे मी आणि आज संध्याकाळच्या वेळेला मी ब्लॉग स्टार्ट केला आहे। चला आता तयारी करून घेते दीपपूजनाची। चला आता किचनमध्ये एंट्री केली आहे। आता कणकेचे दिवे बनवायचे आहेत मला। सर्वात अगोदर मी लाईट लावून घेतली किचनमधली। संध्याकाळचे 7 वाजायला अजून टाईम होता, पण म्हटलं चला तोपर्यंत आपण दिवे वगैरे बनवून घेऊया। त्यासाठी मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे कणकेचे दिवे बनवणार आहे मी। आणि माझ्याकडे जे आहेत ना पितळाचे दिवे, ते सुद्धा मी स्वच्छ करून घेणार आहे। तर अगोदर मी कणकेचे दिवे बनवून घेते। आजच्या दिवशी आपण दीपपूजन का करतो माहिती आहे? दीपपूजन किंवा दीप अमावस्या हा आपली जी हिंदू संस्कृती आहे त्यामध्ये हा पवित्र सण असतो आणि तो मानला पण जातो। त्यामुळे आषाढ महिन्याच्या अमावस्येला हा साजरा केला जात असतो। आणि या दिवशी आपण आपल्या घरातले सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून त्यांची एकदम मनोभावे पूजा केली जाते किंवा करतो आपण। त्यामुळे घरात एक सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी पण येत असते। छान वाटतं, पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं। जे काही आपल्या मनामध्ये वाईट विचार असतील ते सगळे निघून जातात आणि घरात एक छान असं मस्त वातावरण तयार होतं। या दिवसाचं ना जे काही धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व जे आहे ते थोडंसं मला माहिती, तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते। अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त वाढू शकतो, त्यामुळे दिव्यांच्या पूजनामुळे घरात सात्विकता आणि तेज तत्वाची वाढ होत असते आणि अंधाराकडून प्रकाशाकडे। दिवा हे ज्ञान, चैतन्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे। दिव्याची पूजा करून आपण अंधकार दूर करून प्रकाश व चांगल्या विचारांचे स्वागत केले जाते, म्हणून हे दीपपूजन केले जाते। श्रावण महिना लागण्याच्या अगोदर जी अमावस्या असते ना, आषाढ अमावस्या, त्या अमावस्येला ही पूजा केली जाते आणि छान असतं। या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात ना, त्यांची नजरसुद्धा काढली जाते। तर पुढे तुम्हाला तेही दिसणार आहे मी पूजा कशी केली आहे, काय केली आहे। जेवढं मला येते तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता मी दिवे ना इथं उकडण्यासाठी ठेवले, तर म्हणजे व्यवस्थित छान दिवा राहील त्यासाठी। उकडले छान, गॅस करते बंद। त्यानंतर मग मी इथे ना स्वच्छ हा दिवा जास्त क्लीन केलंय, ताट पूजेचं क्लीन केलंय। आता हे दिवे सगळे मी लावून आषाढ अमावस्येच्या दिवशी म्हणजे दीप अमावस्येला काही कुटुंबामध्ये लहान मुलांना ओवाळण्याची प्रथा आहे. कारण ही प्रथा मुख्यतः प्रेम, आशीर्वाद आणि लहान मुलांचं आरोग्य
यासाठी केली जाते. लहान मुलांना का ओवाळतात माहिती आहे का? नजर लागू नये किंवा लहान मुलांचं रक्षण व्हावं अशी श्रद्धा असते, म्हणून लहान मुलांना ओवाळतात. मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख लाभावं म्हणून आपण प्रार्थना करत असतो. शिवाय घरातील जी नकारात्मकता असते ना, ती दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते, ही अशी धार्मिक भावना आहे. आणि दीप अमावस्येला ना दिव्यांचे सुद्धा पूजन केले जाते. दिवा हा ज्ञानाचा आणि शुभतेचं प्रतीक असं मानलं जातं. ही जी श्रद्धा आहे ना, ती धार्मिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक परंपरा आहे, जी प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते, वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाऊ शकते. आमच्या घरामध्ये मी अशा प्रकारे साजरी करते. जेवढं मला माहीत आहे, जेवढ्या गोष्टी मला जमतात तेवढ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून खूप छान छान गोष्टी शिकायला, बघायला आणि अनुभवायला मिळतील. यासाठी मी सगळं ब्लॉगमधून तुम्हाला दाखवत असते. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील ना, नक्कीच लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. दीपपूजन केलं मी आणि मुलांची दृष्ट पण काढलेली आहे. आता मी पिझ्झा बनवणार आहे. परीच्या मैत्रिणी आल्यात, मी दाखवते तुम्हाला त्यांच्यासाठी. मला पिझ्झा बनवायचा आहे. परी बरेच दिवस झालं म्हणत होती की माझ्या फ्रेंडसाठी काहीच बनवत नाही तू, म्हणून म्हणलं पिझ्झा बनव त्यांच्यासाठी, खुश होतील तेवढेच त्या. चलो. व्यवस्थित येतंय का? कॅमेरामॅन व्यवस्थित येतंय का? चला, आता पोरींसाठी पिझ्झा तयार आहे. आता त्यांना देऊन येते, बघूया त्यांची रिॲक्शन आपण काय आहे. मस्त झालाय. काय माहिती आवडतोय का नाही तुम्हाला. छान आहे, मस्त ना. तुला आवडलं? 10 out of 10. खरंच. थँक्यू. एन्जॉय युअर पिझ्झा. बाय बाय. बाय. म्हणा की काय म्हणत होता. चीज. चस. चस. ये की. चस. माझेच राहिलं. मस्तपैकी पुरींना पिझ्झा करून दिला आणि पोरी खुश झाल्या. परीच्या मैत्रिणी. परी बरेच दिवस झालं म्हणत होती मम्मी माझ्या मैत्रिणींना काहीतरी असं ना वेगळं काहीतरी कर म्हणून. तर म्हटलं चला आता. आज साहित्य पण थोडंफार घरामध्ये होतं, फक्त पिझ्झा बेस नव्हता, म्हणून ह्यांना आणायला सांगितलं मी पिझ्झा बेस. आणि घरच्या घरी मुलींना पिझ्झा करून दिला आहे. त्यांना एवढा आवडला आहे ना, प्रमाणाच्या बाहेर. 10 out of 10 बनत होते, तुम्ही तर बघितल्या व्हिडिओमध्ये. आम्ही रेंटनी राहायचो ना, त्यावेळेस माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी होत्या आणि होत्या नाही, आहेत अजूनसुद्धा. आणि म्हणजे त्यांची अजून पण मला आठवण येते. खरंच खूप भारी होत्या त्या माझ्या शेजारणी, एवढ्या भारी होत्या ना. त्यांच्यासारख्या शेजारणी अजूनपर्यंत मला मिळालेल्या नाही आहेत. आणि काही जरी केलं ना, आम्ही एकमेकींना द्यायचो. सकाळची भाजी असू दे, संध्याकाळची असू दे, किंवा कधी काही अशी छोटीशी पार्टी करायचं म्हटलं ना, तरीसुद्धा आम्ही एकत्र करायचो. आणि एवढ्या भारी होत्या ना त्या. खरंच आज मला त्यांची खूप आठवण आली, कारण परीने तिच्या मैत्रिणींना पिझ्झा पार्टी दिली ना, त्याच्यावरून मला माझ्या मैत्रिणींचं म्हणजे आम्ही परी लई लहान होती त्यावेळेस आम्ही पार्टी करायचो.
आणि मस्त वाटायचं. कधी कधी आम्ही व्हेज पुलाव बनवायचो, कधी पावभाजी, कधी वडापाव, असं वेगवेगळं आम्ही बनवायचो. बिर्याणीसुद्धा बनवली होती आम्ही, आणि मिसळपाव, असं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आम्ही बनवायचो. खरंच त्या मैत्रिणी खरंच खूप भारी होत्या. आणि तेव्हाच्या माझ्या शेजारणी, म्हणजे त्या शेजारणी मैत्रिणी एक नंबर होत्या. तशा मला शेजारणी मैत्रिणी अजून एकदाही मिळालेल्या नाही आहेत. तर आपल्या आयुष्यामध्ये ना एखादी तरी मैत्रीण असावी असं मला वाटतं, जी एकदम अशी जीवाभावाची मैत्रीण असावी. शेवटपर्यंत तिने आपल्याला म्हणजे असं समजून घेतलं पाहिजे, साथ दिली पाहिजे, अशी मैत्रीण पाहिजे आपल्याला. तर आहेत अशा भरपूर साऱ्या मैत्रिणी आहेत माझ्या आयुष्यामध्ये, आणि मी प्राऊड फील करते की अशा मैत्रिणी माझ्याबरोबर आहेत, छान आहेत. शाळेतल्यासुद्धा माझ्या मैत्रिणी खूप भारी आहेत. आम्ही भेटू शकत नाही आत्ता, पण आमची मैत्री कायम अशीच राहणार आहे. आमचा 5 जणींचा ग्रुप होता, अजूनही मला खूप आठवण येते त्यांची, आणि सगळ्या छान होत्या. सगळ्यांचा स्वभाव मस्त होता. प्रत्येकजणी आता आपापल्या संसारामध्ये बिझी आहेत. आता कधी काय माहिती एकत्र भेटण्याचा प्लॅन येतो आहे, त्यावेळेस तुम्हाला त्या व्लॉगमध्ये त्या दिसतीलच तुम्हाला. आणि खरंच मस्त आहेत यार. आज मी त्यांना खरंच खूप मिस केलं. तर आजचा हा छोटूसाच व्लॉग होता, आणि तुम्हाला हा छोटूसा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.